हाय, मी अपर्णा आहेर. मी बेसिकली औरंगाबादची आहे, पण मी पुण्याला शिफ्ट झालेली होती. तर घरामध्ये काही सॅड डिमाईसमुळे मला थोडंसं 3 वर्षापासून खूप आतमध्ये म्हणजे मानसिक म्हणता येईल स्ट्रेस एन्झायटीमुळे थोडं त्रास होत होता. पण तो नक्की काय होत होता ते कळत नव्हतं, पण ते मग बॉडी स्ट्रेस त्याच्यामुळे स्किनवर ते दिसायला लागलं. माझ्या मैत्रिणीकडनं आपटे हिलिंग किंवा आपटे सरांचं मला नाव कळाल्यानंतर मग मी इथे आले. दॅट टाइम आय वॉज व्हेरी डिप्रेस म्हणता येईल. आणि मग पण सरांनी मला रिलॅक्स केलं आणि मग नेक्स्ट डे माझी ट्रीटमेंट चालू झाली. तर त्यानंतर आणि त्यावेळेला माझी शुगर पण खूप हाय होती. सगळेच पॅरामीटर्स खूप हाय झालेले होते. कोलेस्ट्रॉल, शुगर, एव्हरीथिंग वॉज व्हेरी हाय. पण सरांनी मला रिलॅक्स केलं. आधी स्ट्रेस एन्झायटी कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जे ॲसिडिटी खूप वाढून मला सारखा त्रास होत होता. मग त्या ॲसिडिटी कमी झाली आणि डायबिटीसचा पण बराच फरक पडला. कारण सुरुवातीचं फास्टिंगचं रिडिंग माझं 140-147च्या खाली येतच नव्हतं. सो मी मागच्या ह्या आठवड्यात 4 दिवसापूर्वी मी जे रिडिंग घेतलं तर 117 117 रिडिंग आलं आहे. दॅट टाईम आय वॉज सो हॅपी. आणि डायबिटीसमुळे आणि एन्झायटीमुळे मला माहिती नाही, पण इतके ते स्किनवर रॅशेस येऊन खूप सारी खाज, इतके इचिंग, म्हणजे एवढं इचिंग असायचं की खूप रक्त निघत होतं. आणि पण मग ती इचिंगची पण सरांनी ती छान ट्रीटमेंट दिली. आता अजिबात खाज येत नाही. विदिन 15 डेज मला तो खूप फरक पडलाय. आणि मी एवढं होऊन माझ्या तिन्ही मुलांना मी पुण्याहून इथे बोलून घेतलं. माझी तिन्ही मुलं दोघं सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि मुलगी माझी डॉक्टर आहे. आणि तिघांनाही मी ही ट्रीटमेंट दिली. मेजर प्रॉब्लेम त्यांना काहीच नव्हता, फक्त जस्ट पुश करायचं होतं सरांच्या. आणि ह्या थेरपीविषयी त्यांना नॉलेज नक्कीच मला इंट्रोड्यूस करायचं होतं त्यांना. आणि माझ्या मोठ्या मुलामध्ये तर इतका ड्रास्टिक चेंज मला त्याचा दिसतो आहे. त्याला प्रॉब्लेम काहीच नव्हता, फक्त आळस. आणि कशाचं स्ट्रेस असेल मला माहीत नाही या सॉफ्टवेअरच्या लोकांमध्ये. पण तो इतका मोकळा आणि छान आता छान त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय. आणि आय एम हॅपी. आणि थँक्स टू आपटे हिलिंग सेंटर अँड आपटे सर. सो आय एम हॅपी. थँक्यू.